नमस्कार, टेस्टी उमा रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। याआधी आपण प्रसादाचा शिरा बघितला होता। त्याचबरोबर आपण जी पूजेसाठी वापरली जाती ती म्हणजे पंचामृत। पंचामृत म्हणजे काय तर 5 सामग्रीचं मिश्रण म्हणजेच पंचामृत। ही पंचामृत बनवणं अगदी सोपं आहे, पण परफेक्ट प्रमाणामध्ये बनवलं जातं। तर चला रेसिपी बनवायला सुरुवात करूया। पंचामृत बनवण्यासाठी एक भांडं घ्यायचं आणि येथे आपल्याला कच्चं दूध घ्यायचं आहे। जे दूध उकळलेलं नसेल ते दूध येथे घ्यायचं। ज्या प्रमाणामध्ये तुम्हाला म्हणजे जेवढा तुम्हाला पंचामृत बनवायचं आहे तेवढं दूध एकाच वाटीने हे मोजून घ्यायचं। मी एकाच भांड्याने हे दूध म्हणजे 2 छोटे पेले कच्चं दूध घेतलेले आहे। जर तुमच्याकडे दूध हे कच्चं दूध अवेलेबल नसेल तर उकळलं दूध घेतलं तरी देखील चालेल। आता यामध्ये जेवढं दूध घेतलेलं तेवढ्याच अर्धा प्रमाणात आपल्याला येथे दही घ्यायचं आहे। दही हे फ्रेश असलं पाहिजे, खूप आंबट दही वापरायचं नाही। तर त्याच भांड्याने मी एक छोटा पेला दही घेतलेला आहे आणि हे दही मी घट्ट घेतलेलं ते पूर्णतः फेटून या दुधामध्ये मी टाकलं। तर दही येथे मी 3 चम्मच घेतलेले आहे। आता यामध्ये आपल्याला 1 चमचा भर इतका साजूक तूप हे टाकायचं आहे। हे तूप गाईचं घेतलेलं आहे। तर हे तूप विरघळून घेण्याची गरज नाही, असंच जमलेलं तूप टाकलात तरी देखील चालेल। आता तूप टाकल्यानंतर यामध्ये आपल्याला सोबतच 2 चमचा भर इतका आपल्याला यामध्ये साखर टाकायचं आहे। साखर हे थोडीशीच टाकायची, कारण यामध्ये आपण शहद सुद्धा घालणार आहे। तर या साखरेच्या ऐवजी तुम्ही गूळ किंवा पिठी साखर देखील यामध्ये टाकू शकता। गूळ टाकताना ते खिसून यामध्ये टाकायचं म्हणजे ते पटकन विरघळतं। आता साखर टाकल्यानंतर लगेचच आपल्याला 1 चमचा भर इतका मध यामध्ये टाकायचा आहे। आता हे 5 सामग्री आपण चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेऊया, म्हणजे साखर तोपर्यंत यामध्ये विरघळला जाईल। साखर आणि शहद तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तूप, साखर, दही, दूध आणि शहद या 5 सामग्रीचं मिश्रण म्हणजेच आपलं पंचामृत हे बनवून तयार झालेलं आहे। हे सर्व व्यवस्थित मिक्स केल्यानंतर तुळशीचा पान यामध्ये टाकायचं आणि हे जर वरती तूप दिसत असेल ते खायला देखील तितकंच छान लागतं। असं पंचामृत जन्माष्टमी, गणपतीच्या प्रसादामध्ये किंवा सत्यनारायणच्या पूजेमध्ये हे पंचामृत अशा पद्धतीने बनवले जाते। तर अशा शास्त्रयुक्त पद्धतीने आपण हे पंचामृत बनवलेले आहे। पंचामृताने आपली पाचन शक्ती सुधारते, त्यामुळे रोज सकाळी उपाशीपोटी हे पंचामृत नक्की घ्यावं। अशा पद्धतीने पंचामृत बनवण्यासाठी तूप, दही आणि दूध हे गाईचं वापरायचं। तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने शास्त्रयुक्त पद्धतीने हे पंचामृत नक्की बनवून बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो देखील करा। धन्यवाद।